उपासाला एक मस्त यम्मी डिश आज आपण करणार आहोत. ती आहे साबुदाणा फिंगर्स. अमेझिंग लागते, खूप छान लागते. तुमच्या घरातल्या प्रत्येकाला ही डिश आवडणार आहे याची मला खात्री आहे. कशी करायची ते आज आपण बघूया. इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवून ठेवला होता 2 तासापूर्वी. छान भिजलेला आहे, अतिशय मोकळा झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित भिजलेला आहे छानपैकी. 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 1-2 चमचे उपासाची भाजणी लागणार आहे. आता इथे तुम्हाला सांगते, उपासाच्या भाजणीच्या ऐवजी तुमच्याकडे समजा वरीचं पीठ असेल किंवा साबुदाण्याचं पीठ असेल ते घेतलं तरी चालेल. आणि आलं मिरचीची पेस्ट करून ठेवली आहे मी ती. तर आता आपण सुरुवात करूया. बटाटे मी आधी किसून घेणार आहे. आता इथे एक छानशी टिप देते तुम्हाला. किसणीला आपण थोडंसं तेलाचा हात लावूया आतून आणि बाहेरनं. ह्याच्यामुळे काय होईल, जेव्हा आपण बटाटे किसू ना त्यावेळेला ते फारसे याला चिकटणार नाहीत. तर आता मी बटाटा किसून घेते. बटाटा का किसायचा, कारण काही वेळेला आपण नुसतं जेव्हा असा फोडतो बटाटा उकडलेला तो उबडधोबड होतो, पूर्ण स्मॅश होत नाही. किसलेला बटाटा असेल तर बटाटा किसल्यावर त्याला एक ऑटोमॅटिक चिकटपणा येतो आणि एक संध बटाटा किसलेला आपल्याला दिसतो. सो आता मी बटाटा किसून घेते. हे बघा, तेल लावल्यामुळे फारसं काही बटाटा चिकटलेला नाही आहे, आतून पण आणि बाहेरनं पण. आता हे मी ठेवते बाजूला. याच्यात आता साबुदाणे साधारण 1-2 चमचे मी उपासाची भाजणी घातली आहे. हे 1 टेबलस्पून आलं मिरचीचा ठेचा आहे. याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, काहीच हरकत नाही. किंवा तुम्हाला मिरची चालत नसेल तर लाल तिखट घेतलं तरी चालेल. थोडंसं दाण्याचं कूट साधारण 1-2 चमचे. त्याच्यानंतर साखर 1 चमचा. जिरं घालणार आहोत थोडंसं, साधारण 1 चमचा. आणि कोथिंबीर. आणि ऑफकोर्स आता हे आपण उपवासासाठी करतोय त्यामुळे इथे मी सेंधव मीठ वापरते. तुम्हाला साधं वापरायचं असेल साधं वापरलं तरी चालेल. इथे मी 1/2 चमचा काळी मिरी पूड. बरं, आता ह्याच्यातलं ना सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत. तुमच्या घरात प्रत्येक घरामध्ये मला असं लक्षात येतं आहे की कोणाकडे कोथिंबीर चालत नाही, कोणाकडे अजून काही चालत नाही. तर जे तुमच्या घरात चालत नसेल ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल. असं काहीही याला हार्ड अँड फास्ट रूल नसतो की हे हवंच. आता हे आपण सगळं छान एकत्र करून घेऊ. तेल तापायला ठेवलेलं आहे आणि इथे ना मी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला मी थोडंसं जस्ट थोडंसं असं तेल लावून घेते. तूप पण लावू शकता तुम्ही, खरं याला गरज नसते पण मी आपला लावते. आणि आता हा जो आपण साबुदाणा आणि बटाट्याचा गोळा मळला आहे त्यातला 1 गोळा ह्याच्यावर ठेवते. आणि ह्याच्यावरून आपण
दाब देऊन त्याला एक शेप देऊया. आणि आता आपल्याला फिंगर्स करायचे आहेत, त्यामुळे साधारण फिंगरच्या जाडीचे आपण हे कापून घेऊ. तेल तापलेलं आहे आपलं छानपैकी. आता हे जे फिंगर्स आपले तयार आहेत ते आपण घालूया. घातल्यावर लगेच आलटी पालटी करायला जायचं नाही. थोडा वेळ ते खालून होऊ दे आणि मग ते उलटवायचं. एक बाजू आपली झालेली आहे, आता दुसऱ्या बाजूने पण करून घेऊ. तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेले आहेत आपले. आता काढूया आपण. असे सगळे फिंगर्स आपण तळून घेऊ. तर मंडळी आहे की नाही, थोडीफार साबुदाणा वड्यासारखी याची कृती आहे, फक्त करताना थोडंसं वेगळंपण आहे त्याच्यामध्ये. तर ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर भरपूर शेअर करा, लाईक्स करा आणि लीना सुगरणकट्ट्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, मी वाट बघते. चला तर मग उद्या परत अशा एका रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या. तोपर्यंत बाय.